आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास। आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा। साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा। पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला। यापूर्वी आपण रोशन पाटील तारा वैभव पप्पी हरिग्राम यांचा आवाज ऐकला। आता ज्यांचं आगमन झालं रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे आपण वळणार आहोत। त्यांच्या समवेत वैभव पप्पी हरिग्राम। धन्यवाद रोशन, धन्यवाद महागुरु। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा आम्ही आमदार चषक 2025 12-12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली, धनंजय शेठ पाटिल माजी उपसरपंच कोपरोली, धनंजय शेठ पाटिल वाकड़ी गावदेवी ट्रांसपोर्ट और साई रक्षा ट्रांसपोर्ट्स, संतोष शेठ पाटिल और गावदेवी क्रिकेट क्लब कोपरोली, इनके ओर से सभी का स्वागत करते हैं। चलेंगे मैदान की तरफ जहां पर विनर्स वर्सेस विनर्स। अंपायर सैंडी पालकर इनका इशारा आता हुआ मैच बिल्कुल यहां पर ऑन होगा, जहां पर 4 ओवर का ये मैच जीतेंगे तो सुपर 12 में बिल्कुल क्वालिफाई करेगी। थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पर नजर आई, उसका तुरंत फायदा उठाया वहां पर गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के बल्लेबाजों ने। गौरी स्पोर्ट्स नेवाली की बात करेंगे तो निश्चित तौर पर रोशन सर पीएसआई और साथ ही साथ हम देख सकते हैं राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा एवन जोड़ी आमदार चषक के दमदार आयोजन। देविदास शेठ खकाल सैयद डबा मालक ओनर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। हमेशा दमदार योगदान देते हैं गौरी स्पोर्ट्स नेवाली को, मालूम है हमको खकाल लेकिन प्यार से उनसे शाकाल बोलते हैं। दोस्तों 2 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, बढ़िया शुरुआत डी के मैदान के अंदर। ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया था, वहां पर मिडॉन में फील्डर मौजूद है धीरज काथारा। अदई के मैदान के ऊपर एक बाइक अपने करियर की जरूर जीती थी दोस्तों, इतना ताकतवर बल्लेबाज है, लेकिन भूलना नहीं चाहिए उनके सामने भी काल भैरव 11 कलम्बोली टीम है जिसने भी इस साल ने बल्कि पिछले 2-3 साल पहले रोहित डेके टूर्नामेंट में दमदार परफॉर्मेंस दिया था इस टीम ने। इनसाइड आउट, कमाल का ये स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद सीमा रेखा पार, डीके के बल्ले से 4 रन। रोशन दादाच्या जोडीला बिल्डर दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला। नितिन वो भी गाना बजाओ, ये तीनों की दोस्ती वाला गाना कुछ नया इकराम माली साहब का। 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 3 गेंदों में यहां पर 6 आते हुए पावर पे के ओवर में दमदार शुरुआत। यानी कि डीके की बात करेंगे धीरज काथारा मैन इन फॉर्म, देवराम काथारा साहब इनके सुपुत्र 40+ मास्टर, इनके पिताश्री भी अच्छा क्रिकेट खेलते हैं, लेकिन फिलहाल यहां पर चौका आने के बाद थोड़ी सी स्थिति मजबूत नजर आती हुई। पिछले मैच में चर्चा करेंगे तो धीरज मेरे ख्याल से जल्दी आउट होकर पैवेलियन की तरफ लौटे थे 0 के ऊपर। लाइव देख रहे थे हम लोग सभी टूर्नामेंट का, पूरी तरीके से आगाज ले रहे थे, जहां पर डीके ने 0 के ऊपर अपना विकेट फेंका था। फिर राजेश काथारा टूट पड़े, जहां पर 2 ओवर में लगभग काफी सारे रन बटोरे, क्योंकि 3 ओवर में केवल 24 रन थे वैभव, और उसके बाद आखिरी 12 गेंदों के ऊपर रेडगिर टीम के खिलाफ उन्होंने काउंटर अटैक किया। साई मोहिते बॉलिंग मार्ग पर 3 गेंदों में 6 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। इस बार जड़ में डालने का प्रयास किया था, रन लेने की कोशिश कर रहे थे, फिलहाल अपने बल्ले से भी रोकने का प्रयास जरूर उन्होंने किया था ताकि वो गेंद स्टंप के ऊपर जाकर अगर टकराएगी तो फिलहाल कठिनाइयां पैदा हो सकती है। इसके बाद नेक्स्ट मैच ए पोल की बड़ी फाइट आपके सामने नजर आएगी। प्रकाश चौगुले सिंगर ऑफिशियल आरसीसी पेट टीम के कप्तान और कायरा 11 जहानुमान कामोटे टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। इस बार टैप करने का प्रयास किया है, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, लॉन्ग ऑफ में जाकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास पर्याप्त समय था 1 रन लेने का। 1 रनों की मदद से फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ता हुआ 7 रन। दर्शकों की जानकारी लिए हम जरूर बताना चाहेंगे दूसरा मैच पृथ्वी 11 टेम्बिवली और हाईवे दिवा के बीच में था, लेकिन वो मैच उनके हाईवे टेम्बिवली की जगह AR एंटरप्राइजेस एंड भूमि 11 माफ कीजिएगा AR एंटरप्राइजेस और पृथ्वी 11 आपको तुर्वे टीम खेलते हुए नजर आएगा, उनके खिलाफ भूमि 11 हाईवे दिवा वो मैच खेलेगी। भिवंडी प्रीमियर लीग की वजह से थोड़ी सी दिक्कत हुई थी कभी कभी खिलाड़ी को, तो उसकी जगह तुर्वे टीम को यहां पर भूषण यानी कि कोहिनूर ऑफ नबी मुंबई नजर आएंगे।
अच्छी गेंदबाजी, क्या खूबसूरत गेंदबाजी की है पावर प्ले के ओवर में। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका और पहले ओवर में रन बने मात्र 7 रन। रॉकस्टार आपण इथे पाहतो ये वर्तमान संदेश लढत संदेश को बोला है कि ये गाना डीजे में बजने दिलावे में, इसका कोई दिक्कत नहीं संदेश। तर वर्तमान लढत आपण इथे पाहतो डी गटातील लढत आहे आणि निश्चित स्वरूपात यानंतर ए गटातील लढत आपल्या भेटीसाठी येईल। पहिली लढत असेल प्रकाश चौगले ऑफिशियल आरसीसी पेट विपक्ष कायरा एंड शिवांश ट्रांसफर कामोटे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना केला जाईल। बिल्कुल, अभिषेक दुबे और स्वप्निल पाटिल गोल्डमैन, इनके द्वारा कामोटे टीम को पैक किया गया है, उनका भी स्वागत करेंगे। शिवांश ट्रांसपोर्ट के ओनर अभिषेक दुबे साहब आइए और स्वप्निल शेठ पाटिल चिपले गोल्डन मैन, आपका भी हम स्वागत करते हैं। पहले ओवर में यहाँ पर शांत स्वभाव से बल्लेबाजी नजर आई। क्या दूसरे ओवर में यहाँ पर शुरुआत देना चाहेंगे डीके, क्योंकि एक बल्लेबाज को यहाँ पर आप पूरी तरह से मोर्चा संभालना पड़ेगा। बॉलर राउंड द विकेट से तैयार। पहली गेंद फुल टॉस थी, लॉन्ग ऑन की तरफ खेल दिया है, फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग नजर आती हुई, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। बॉलिंग मार्ग पर बॉलर आप देख सकते हैं तुषार जले, जो बॉलिंग मार्ग पर आते हुए एक ही रन था वहां पर, दूसरा पूरा किया। थोड़ा सा कहीं ना कहीं गलत क्रिकेट संदेश खेल रही है। एक्शन रिप्ले हम जरूर चेक करेंगे जहां पर मुश्किलें नजर आती हुई वहां पर खिलाड़ियों को। ये लीजिए, एक रन तो जरूर पूरा हुआ, दूसरे की कोशिश यहां पर कर रहे थे। बिल्कुल, इसमें अंपायर भी तो शायद कुछ नहीं कर सकते, वो तो आपने नजर उनकी वहां रुकी थी कि ताकि शॉर्ट रन ना कोई खिलाड़ी निकले, कोई दिक्कत ही ना हो उनकी वजह से, वो अपने पोजीशन में थे। 2 रन मिलेंगे, बॉलर होंगे तैयार फिर से एक बार तुषार जले। और इस बार मिस्टर मिक्सो के हवा में गेंद, डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ, और इस बार ये कैच ड्रॉप। भाई किसका कैच तूने छोड़ा है? डीके का। धीरज का तरह महंगे गिर सकते हैं और जान हथेली पे लेकर उन्होंने दूसरा रन मुकम्मल किया। मिस टाइमिंग था, बड़े शॉट की तैयारी में थे, काफी ऊंचाई तक ये गेंद गई जहां पर डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी को बिल्कुल आसानी थी वहां पर गेंद को पकड़ने की। ये लीजिए कैच ड्रॉप। बॉलर होंगे तैयार। चले, इस बार भी बल्ले का हिस्सा लगा था अंदरूनी। अच्छा हुआ कि विकेट कीपर के पीछे वहां पर गेंदों को रोका गया, वरना ये भी 4 बन सकते थे। दूसरा जीवनदान कहेंगे, 1 रन मिलेगा। इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है फिलहाल 12 रनों के ऊपर। जबरदस्त फाइट कि रोहित पहले 2 मैच में काफी सारे रन बनते हैं, लेकिन इसके बाद रन बनना थोड़ा सा कठिन होता है। फिर क्या होता है अचानक विकेट को क्या पता कि 10-11 के बजे के बाद काफी सारे रन हमें देखने को मिलते हैं। पीयूष केबल नेटवर्क के ओनर संतोष भाई आपका स्वागत करेंगे। पूरा दमदार योगदान एमएससीबी से लेकर उनके केबल की ओर से मंगलमूर्ति केबल नेट, आपका भी हम स्वागत करेंगे। हरीश भाई आपका भी स्वागत। लेकिन इस बार फुल टॉस क्या क्लियर हो पाएगा? मिड विकेट में खिलाड़ी तैनात और इसी के साथ बल्लेबाज आउट। संघ तर जवळजवळ सुरुवातीपासूनच 1300, 1500, 2000 प्रेक्षक सामन्यांचा नेहमी आनंद घेत असतात आणि नंतर मग 2000, 3000 अशी वॉचिंग तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहताय। आमदार चषक म्हटल्यानंतर रोशन शेठ पाटील 12-12 किंग, रोहित शेठ पाटील, राकेश शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील कोपरली, धनंजय शेठ पाटील वाकडी, त्याच्यानंतर संतोष शेठ पाटील अकुर्ली, ज्यांनी हे पाहिलेलं स्वप्न आम्ही दरवर्षी पाहतो की प्रत्येक वर्ष ही स्पर्धा जर तुम्ही पाहिलात ना, नवीन नवीन संकल्पना घेऊन तुमच्या भेटीसाठी येत असते। आज 1400 वॉचिंग देखील या सामन्याचा आनंद घेत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध तुम्ही ही मॅच पाहताय, ती म्हणजेच कालभैरव 11 कलंबोली। आता छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकलं, प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्मरक्षणात तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय तुझला प्रणाम कोटी कोटी।
बोले तैयार। मीत 11, मीत एंड ग्रीष्म 11 पोगाव टीम आपको नजर आएगी और जिस टीम के पैकर नसीब शेख भुईर और खास करके पनवेल गुने अन्वेषण क्राइम ब्रांच यूनिट 2 के अधिकारी रुपेश पाटिल साहब इस टीम को पैक किया गया, उन दोनों का भी स्वागत करेंगे। आने वाली शायद मार्च महीने में आपको वहां पर बड़ी टूर्नामेंट जोहे के मैदान के ऊपर क्राइम ब्रांच के साहब रुपेश पाटिल साहब इनके ओर से नजर आएगी। और मीत 11 के पुरस्कृत रायगढ़ के दिग्गज पैकर नसीब शेख भुईर आपका भी हम स्वागत करेंगे, जहां पर कालुंद्रे, बामन डोंगरी, भिवंडी से लेकर पूरे सभी यहाँ पर मोह जैसी टीमें, कालुंद्रे टीम को तो उनकी छाप ही पड़ी है, जहां पर उनके नाम से मीत 11 खेल रही है, तो लगातार दमदार पर्व हमेशा हमें देखने को मिलता है और उनका भी कुछ ही क्षणों में इस टूर्नामेंट में आगमन होगा। फिलहाल विकेट मैदान से बाहर नए बल्लेबाज आएंगे पार्थ, दूसरा ओवर प्रगति पथ पर है, गेंदबाजी की कमान देख सकते हैं तुषार जले, अभी तक यहां पर तुषार ने बेहतरीन गेंदबाजी की है, 5 रन दिए उन्होंने, 2 विकेट अभी तक लगातार, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, थोड़ी सी मुश्किल स्थिति जरूर बन रही है। आती अपने बल्ले का फेस को लाए और सीधा गेंद को ठोका मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से सीमा रेखा पार, 6 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बनाए 18 रन 2 विकेट के नुकसान पर। इसका तरह इनका ये संगीत आपने सुना दोस्तों, लगभग 100 के आसपास इनका वजन होगा और ये छक्के इतने लंबे लंबे मारते हैं कि दमदार बल्लेबाजी करने की क्षमता उनके बल्ले में हमेशा हमने देखी है। देखिए चेहरे के ऊपर स्माइल नजर आती हुई स्क्रीन के ऊपर, हमेशा सफेद कैप पहनकर खेलते हैं और ये संदेश कभी भी कैमरा घुमाता है तो तैयारी में रहने के लिए, तो कोई तो नाखून चुबाता है, फिर कोई नाक में उंगली डालता है, तो अचानक वीडियो करती है। संदेश को बार बार कहा है कि जब संभल कर कैमरा मारिए, जिसकी शादी जमी वो भी टूटने में देर नहीं लगेगी। आज सोनू कातर अभी इन एक्शन में नजर आ रहे हैं, आपकी जमीए। चलिए तुषार चले, 11 रन दिए उन्होंने, अब यहां पर जहां आते ही पार्थ ने साथ दिया है, क्या डीके उसको अच्छी तरीके से साथ दे पाएंगे। फिलहाल काल भैरव कलंबनी टीम की ओर से गेंदबाज रोहित चौधरी बॉलर होंगे तैयार, छूटा हुआ कैच क्या मुश्किलें पैदा करेगा, क्या फिर से एक बार डीके के ऊपर दबाव बना सकेंगे। फुल टॉस बॉल, इस गेंद को भेज दिया है सीधा डिप स्क्वायर लेग के ऊपर से, अंपायर का इशारा, नो बॉल करार और इसके साथ मिलेगा दैट्स अ बिग 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 बिग। राजा शिव छत्रपती, शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा राजा शिव छत्रपती, आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे सानिया बेताज बादशाह दोस्तों इनके हाथ से यहां पर सुनते हुए गेट्स नो बॉल कॉल, इट्स अ फ्री बॉल, यानी कि 100 पे सुहागा होगा गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के बल्लेबाज बिल्कुल यहां पर देख सकते हैं धीरज कातारा के लिए अष्टविनायक धाबा मालक के ओनर आकाश भाई कातारा उनका स्वागत करेंगे दोस्तों, कि जहां पर राजेश कातारा कभी कभी घूमने जाते हैं, फिर उस टीम को पूरी तरीके से संभाल कर रखने की क्षमता हमेशा आकाश कातारा ने दिखाई है और A1 जोड़ी है उनका भी हम स्वागत करते हैं। 25 बने स्कोर कार्ड के ऊपर दुगनी रफ्तार पकड़ रही है धीरज कातारा की बल्लेबाजी, नो बॉल कॉल मिला, थ्रीट की बॉल, इस गेंद के ऊपर सिर्फ रन आउट के मांग दी जाएगी, बाकी यहां पर लाइसेंस खुला होगा डीके यानी कि धीरज कातारा के लिए। रोहित चौधरी के ऊपर दबाव पहली गेंद से, ये भी फुल टॉस, इस बार भी ये शायद बड़ा शॉट खेला और सीधा गेंद, नो बॉल का करार है अंपायर का, नो चांस, 8 टू द फैंस, 8 टू द क्राउड, दैट्स 6 रन।
सिले बनने वाली टीम को गेंदबाज को किया जाएगा खारिज। आप किस गेंदबाज को यहां पर लाया जाएगा, यह भी बड़ा सवाल हो सकता है। 2 ओवर में रन थे मेरे ख्याल से केवल 20, लेकिन 18 रन थे दोस्तों। और इस बार 2 ओवर भी नहीं संदेश, 11 गेंदों में सिर्फ 12 रन थे। आखिरी गेंद के ऊपर मिला छक्का, यानी कि टोटल बने 18 और इस दोनों गेंदों के ऊपर नो बॉल करार, जहां पर बेहतरीन 2 छक्के मिले। छक्कों के हैट्रिक के कगार पर है दोस्तों। यहां पर मुश्किल हो रहा है फिलहाल, क्या कर पाएंगे अपने टीम के लिए, कैसे वापसी कर पाएंगे, यह भी आने वाला सवाल ये बता पाएगा। संतोष भाई को देख सकते हैं दोस्तों, पीयूष केबल नेटवर्क के ओनर, उनका स्वागत करेंगे। श्री विकास हाटे साहेब, क्वालिटीज गार्डन कोपरलीचे रहिवासी, जे इंडियन आर्मी मध्ये सुभेदार मेजर या पदावरती आपण सातत्याने त्यांना पाहतो मित्रांनो, की ज्यांनी ज्युनियर कमिशन ऑफिसर गेली 30 वर्ष भारत मातेची सेवा केली आणि करत आहेत। त्यांना या सर्व्हिस आपण पाहताय, जम्मू काश्मीर 2 वेळा सेवा केली, राजस्थान, पंजाब, हिमाचल, नॉर्थ ईस्ट, सियाचीन, त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी या स्पर्धेसाठी भारत मातेची सेवा केली आणि स्पर्धेसाठी 24 चेंडू त्यांच्या माध्यमातून। प्लेट की बॉल थी, बढ़िया गेंद यहां पर नजर आती हुई। फ्रेश गेंदबाज आएंगे साहिल जले, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। काफी मजबूत स्थिति में नजर आ रही है। टैटू देख सकते हैं आज के युवा खिलाड़ियों के ऊपर, बिल्कुल काफी टैटूज रहते हैं। बिल्कुल रोमन रेन जो WWE में, बिल्कुल सही अंपायर कह रहे हैं सैंडी पालकर, क्यों आप जब गेम डिलीवर करते हो तो सामने मत आइए, ताकि वो लेग बिफोर द विकेट की आप अपील करोगे तो उनके लिए थोड़ा सा कठिन होगा निर्णय देने के लिए। और वही ये देखिए, यही बता रहा है कि आप गेंद रिलीज करते वक्त बीच में मत आए कि मुझे कुछ नहीं नजर आता। सही है डिसीजन, लाभली गेंदबाजी। और संतोष भाई वैसे सैंडी पालकर ने काफी कमाल किया, अंपायरिंग में योगदान दिया है और क्या जबरदस्त अंपायरिंग करते हैं। और इसीलिए नहीं, कल जयेंद्र शेठ पाटिल 25 साल तक अभी तक नवाद सदस्य जिन्हें कहा जाता है, उनके ओर से 500 रुपए का इनाम सैंडी पालकर को, और आज भी दिया है। क्या बात है, क्या बात है। यहां पर देख सकते हैं सैंडी पालकर, रोशन भाई ने कहा है, संतोष भाई ने और धनंजय शेठ पाटिल ने, कि आखिरी दिन सैंडी का लाल दुपट्टे वाली नाम तो भर रहा था, ये गाना डांस जरूर। इस बार चलिए थोड़ी सी यहां पर खराब फील्डिंग, अंपायर के फैसले का इंतजार, इट्स नो बॉल कॉल, और ये 5 रन मुफ्त के मिलेंगे, 4। और ये क्या कर रही है मैदान के अंदर, 4 रन। आपल्याला या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळेल। दरवर्षी रोशनभाई, सय्यद भाई अकबर नेहमीच दमदार योगदान देत असतात। और इस बार खींच लिया इस गेंद को और सीधा गेंद। आज लगता है संदेश केवल टीम की यात्रा है, केवल गांव की यात्रा है, लेकिन यात्रा छोड़ के रोशन शेठ की स्पर्धा है, आने का है, तो यहां पर आ चुके हैं। और ये लीजिए, मात्रा पूरी तरीके से मटन खा रही है, तो यहां पर नेवाली टीम 6 रन। ग्रुप के खजिनदार शैलेश पाटिल कोपरोली, इनका भी आगमन हो चुका है। शैलेश भाई आपका स्वागत है। और निश्चित तौर पर आइए शैलेश भाई, मिसाइल ग्रुप के खजिनदार है, आपका हम स्वागत करते हैं। टीम का टोटल स्कोर है 43 रन। सैंडी पालकर के एक्शन देखिए दोस्तों, ऐसा लग रहा है कि बिल्कुल बेहतरीन इंटरनेशनल कोई अंपायर यहां पर अपनी भूमिका निभा रहा है। काफी बढ़िया यहां पर अंपायरिंग नजर आती हुई। 43 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल इस ओवर की बात करेंगे, 21 रन। इस बार जड़ में डालने का प्रयास जरूर किया था, ऑन साइड में मोड़ दिया है। 1 रन तो जरूर पूरा, दूसरी की कोशिश जो कि हमारा बन सकता है, और इस बार नॉट आउट का इशारा अंपायर का। तेज रनिंग बिट द विकेट, 1 रन शॉट अंपायर इशारा कर रहे हैं। जी हाँ, ये सैंडी पालकर इशारा करते, 1 शॉट रन है, जल्दबाजी में थे। चलिए चेक करते हैं, अंपायर वहां पर चेक करे कि क्रॉस हुआ है नहीं। अंपायर को अगर लगता है, ये धीरज आप बताते, इसके लिए ये नहीं उन्होंने लिया, ये अंपायर कॉल है। अगर उनको कोई डाउट लगता है, इसके लिए दिक्कतें आती है, तो वो चेक कर सकते हैं।
चलिए संदेश दोनों एंगल से चेक कीजिए। अंपायर कॉल है, शायद वहां पर कवर नहीं हुआ ठीक। ऑनफील्ड अंपायर जो डिसीजन है आपका वो यहां पर देना है आपको। यस, एक रन शॉट। चलिए थर्ड अंपायर जहां पर उनको ठीक कवर नहीं हुआ, लेकिन संदेश जो भी दिक्कत है तुरंत कवर कीजिए और यकीनन ऑनफील्ड अंपायर का यहां पर डिसीजन आता हुआ। और चलिए इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है। मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरी की कोशिश। इस बार भी यहां पर गुड रनिंग बिटवीन द विकेट नजर आती हुई। तब तक बल्लेबाज 2 रन यहां पर पूरे करते हुए, चीते की दौड़ यहां पर लगाते हुए बल्लेबाज धीरज कातरा व्यक्तिगत पहुंचे 33 रनों के ऊपर। यानी कि इस ओवर की बात करेंगे, अभी भी एक गेंद का खेल बचा हुआ है। हमारे साथी स्कोरर बबली अपडेटर जानकारी देंगे कि बबली एक भी अर्धशतक अब तक इस टूर्नामेंट में किसी खिलाड़ी ने बनाया नहीं। शायद क्या ये पहले खिलाड़ी बनेंगे कि जहां पर अपना पहला अर्धशतक बना सकते हैं। 17 रन से दूर है, टोटल 7 गेंदें अभी भी फेंकनी बच बाकी है। और कहीं ना कहीं यहां पर देखेंगे कि धीरज को मिला हुआ जीवन दान, उसके बाद धीरज ने 3 छक्के 1 बाउंड्री यानी कि 16 गेंदों में 33 रन खेले। 206.25 का ये स्ट्राइक रेट उनका काफी ताबड़तोड़ नजर आता हुआ और ये कहीं ना कहीं महंगा होता हुआ कालभैरव कलंबोली टीम के लिए। चलिए इस बार ऑन साइड में मोड़ दिया, डीप स्क्वायर में खिलाड़ी मौजूद है, 1 रन वहां पर मिलेगा। रोशन लाइट देखिए कितनी साफ सुथरी नजर आ रही है, पूरा क्लियर ग्राउंड यहां पर नजर आता हुआ। 3 ओवर का खेल समाप्त, 47 रन बने। ड्रिंक्स क्या ट्रॉली मैदान के अंदर जाएगी, तब तक सुनते हैं रोशन शेठ पाटिल 12-12 किंग, धनंजय शेठ पाटिल वाकड़ी गावदेवी ट्रांसपोर्ट्स और संतोष शेठ पाटिल और राकेश शेठ पाटिल आयोजित इस आमदार ट्रॉफी में धमाकेदार संगीत। शान हाय भारी, उपरोली गावाची शान हाय भारी। आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी। 12-12 ही फॉर्च्युनर ऑडी, उपरोली गावाची शान हाय भारी। नाणेफेकीसाठी ये गटातील पहिली लढत असेल प्रकाश चौगले आणि ऑफिशियल आरसीसी पेट, विपक्षी कायरा आणि शिवांग ट्रान्सफर कामोटे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। शेवटचा पुकार आहे। गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली। जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली। जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला। या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे। बिल्कुल दमदार संगीत आपने यहां पर सुना। रोशन शेठ पाटिल जहां पर 3 ओवर में 47 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, जीत के लिए काफी बड़ा लक्ष्य यहां पर रखना चाह रही है। नेक्स्ट मैच ए पोल के आपके सामने 8 टीमें नजर आएगी, जहां पर 6 मैचेस होंगे, 2 टीमें सुपर 12 में क्वालिफाई करेगी। फिलहाल प्रकाश चौगुले सिंगर ऑफिशियल आरसीसी पे टीम के कप्तान सोहेल शेख अभी ग्रामीण धमाका, रोशन भी वहां पर कमेंट्री में थे बिग बैश में, जिन्होंने 2 नंबर की ट्रॉफी यानी कि लगभग सोहेल 8-9 लाख 12 लाख 6 लाख उनके हिस्से में आए और निश्चित तौर पर क्या दमदार उन्होंने क्रिकेट खेला। और उनके खिलाफ कायरा 11 शिवांश ट्रांसपोर्ट जहानुमान कामोटे ये टीम खेलेगी। प्रकाश चौगुले एक तरफ होंगे पेट के पुरस्कार थे, तो अभिषेक दुबे और स्वप्निल पाटिल गोल्डन मैन जिन्होंने पैक किया गया है कामोटे 11 टीम को। इस बार पहले गेंद के ऊपर आक्रमण करने का प्रयास कर रहे थे, लेकिन चलिए मौका वहां पर मिला, थोड़ी सी गलत फील्डिंग नजर आती हुई 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 49 रनों के ऊपर। बॉलर आप देख सकते हैं अनिकेत भगत, गौरी स्पोर्ट्स नेवाली, धीरज कातरा 18 में 36 यानी कि वैभव देखा जाएगा तो 200 का स्ट्राइक रेट फिलहाल यहां पर उनका बन रहा है। और 200 के स्ट्राइक रेट से जब भी बल्लेबाजी होती है तो सोचो आगे जाकर जो कम गेंदे रहेंगे उनके ऊपर हमेशा बल्लेबाज कड़े प्रहार करने की कोशिश कर देते हैं, और यहां पर कहीं ना कहीं अपना रुतबा जमाने का प्रयास इस मर्तबा कर रही है। बोलो तैयार, बल्लेबाज भी तैयार। 14 रन से अपने अर्धशतक से दूर है, क्या अर्धशतक पूरा होगा या रोका जाएगा। शॉर्ट पिच लाइन की बॉल डीप बैक स्क्वायर की तरफ खेला गेंद, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद सीमा रेखा पार दन दन करती हुई
4 रन और इसी के साथ 50 का आंकड़ा पार गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम का। शतक से 10 रन से दूर है, लेकिन अनिकेत भगत क्या उन्हें रोक पाएंगे? बोले तैयार, टैप करने का प्रयास किया है, मिड विकेट वाइड स्लॉग में थोड़ा सा खिलाड़ी मौजूद नहीं है, कहीं ना कहीं यहां पर देखेंगे थोड़ी सी मिस फील्ड, उसका फायदा जरूर मिला है। तीसरी की कोशिश जहां पर जोखिम भरा बन सकता है, लेकिन जहां हथेली में लेकर उन्होंने ये रन पूरा किया और क्या शानदार रनिंग बिटवीन द विकेट हमें नजर आई। और तब तक वहां पर बल्लेबाज 3 रन पूरे करते हुए और इसी 3 रनों के मदद से गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम का स्कोर है अब तक 56। धीरज का तरह पहुंचे 43 रनों के ऊपर। शायद अर्धशतक के कगार पर थे, लेकिन उन्होंने सोचा अर्धशतक के बजाय में अपने टीम के लिए कितना महत्वपूर्ण हो, एक एक रन हमारे टीम के लिए कितनी महत्वपूर्ण है, क्योंकि पार्थ पाटिल भी एक गेंद खेली और छक्का उनके बल्ले से आ चुका है। चलिए यहां पर डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई, लेकिन ये रेफर किया है थर्ड अंपायर को, जो रिव्यू था वाइड के लिए बिल्कुल रिव्यू ले रही है टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली, जिनके पास एक रिव्यू बचा था। चलिए तीसरे अंपायर टेंडाई चातारा, सुनील तांडेर 40+ मास्टर। 9 रन अभी तक इस ओवर में खर्च होते हुए 56 बने स्कोर कार्ड के ऊपर। 20 गेंदों में 43 की धीरज की फेयर डिलीवरी है। चलिए यहां पर डॉट बॉल होगी, 56 बने स्कोर कार्ड के ऊपर। बॉलर तैयार, जरूर बताएंगे। फुल टॉस बॉल घुटने के बल पर खेला है और कितना बढ़िया स्ट्रोक, सीमा रेखा पार, दैट्स द मैक्सिमम 6 रन। दोस्तों मिसाइल ग्रुप यानी कि शैलेश पाटिल खजिनदार है और मिसाइल ग्रुप अंशु मंडप डेकोरेटर शिवाजी पाटिल, बिल्कुल इनका यहां पर आप देख सकते हैं मंडप डेकोरेटर। साफ सुथरी लाइट और खिलाड़ियों को जो पोषक वातावरण होता है वो बिल्कुल वातावरण इस अर्नो मैदान के ऊपर नजर आता हुआ। आखिरी गेंद के ऊपर भी प्रहार किया है। ज्यादा मटन बाकरी खाता होगा ये खिलाड़ी, इसलिए इतने लंबे लंबे छक्के मारे हैं और ये 6 रन और इसी के साथ रन संख्या पहुंची है 68 रन। जीतने के लिए 24 गेंदें और 69 रनों की जरूरत। थँक्स रॉकस्टार प्रवीण इथे नाणेफेक केली जाणार आहे। तुकाराम शेठ पाटील कोपरोली सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला आपण पाहतो प्रकाश चौगुले ऑफिशियल सिंगर आहेत खऱ्या अर्थाने, त्यांनी पुरस्कृत केलेला आरसीसी पेट क्रिकेट संघ, तर एका बाजूला कायरा एन शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे निकू याला पाहतो आणि सोहेल तुकाराम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे। सामना 5 षटकांचा असणार आहे। रोहित आहेत आमच्या ऑर्गनायझर, बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। नाणेफेकीचा कौल इथे कामोटे क्रिकेट संघ, शिवांश कायरा 11 कामोट ट्रान्सफर कामोटे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। संघनायक किती उत्कंठ आहे, अतिशय नामांकित स्पर्धा आहे खेळण्याची। डिसिजन का असेल निकू? निकू सोहेल यांच्याकडे बोलू। सोहेल नाणेफेक गमावलेली आहे। निश्चित स्वरूपाची स्पर्धा पाहतो। स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे। इंडी नेरे दुंद्रे विभागातील अतिशय नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे। स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात, एकंदरीत या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? खूपच सुंदर आयोजन आहे। गेल्या वर्षी पण खेळलो होतो, जेव्हा जेव्हा इथं आयोजन असतं तर आम्हाला खेळायला संधी भेटते। नाणेफेक आपण गमावलेली आहे। नाणेफेकीचा कौल हा तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्त्वपूर्ण होता? नक्कीच टॉस जिंकून मी पण बॅटिंगच घेतली होती, तर मला जे पाहिजे होतं ते भेटलं। हा एकंदरीत त्याने वेट अँड वॉच केलेला आहे, जाहीर केले। यदा कदाचित तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली तर 5 षटकांचा सामना असेल। 5 षटकामध्ये किती धावांचं मानस प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 प्लस करण्याचा। यामध्ये महत्त्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? चांगले ते बंटी आहे, नमित आहे, मी आहे, अवी आहे। गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। या स्पर्धेबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आपल्याला आयोजन?
खूपच सुंदर स्पर्धा आहे. दादाचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. दरवर्षी स्पर्धा होते आमदार साहेबांच्या नावानं, तर खूपच चांगली स्पर्धा आहे आणि दरवर्षी आम्हाला खेळायला भेटत त्याच्याबद्दल आम्हाला. तर थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे कायरायन शिवांश ट्रान्सफर कामोटे क्रिकेट संघ वेट अँड वॉच. निर्णय लगेच त्वरित आपल्याला कळवायचे आहे. टॉस स्पिनिंग कॅप्टन कामोटे. टीम शुड इन्फॉर्म इमिजिएटली ऑफ द डिसिजन वेदर टू बॅट अँड फील्ड. त्याच्यानंतर बघा सेकंड राऊंडची मॅच असेल. पहिल्या राऊंडची दुसरी मॅच असेल ए पोलमधून. तर शिवन्या स्वराज 11 भूमी 11 हायवे दिवा विष्णू शेठ शेलके आदई किरण शेलके आदई आणि जगन्नाना पाटील मांडा टिटवाला यांनी पुरस्कृत केलेला हायवे दिवा क्रिकेट संघ पाहाल. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अर्थातच केतन शेठ तरे भिवंडी अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा 34 बाईक आणि 4 व्हीलर बालेमामा चषक आपण पाहिलात. आणि माझे उपसरपंच अंजूर ग्रामपंचायत यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहू शकाल. तो अर्थातच तुर्बे आणि अनुप शेठ यांनी पुरस्कृत केलेला AR एंटरप्राइजेस पृथ्वी 11 तुर्बे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि काही क्षणातच अनुप शेठ पाटील यांचं देखील आपल्याला या व्यासपीठावरती शुभागमन पाहायला मिळेल. तर विष्णू शेठ शेलके आदई आणि शिवन्या 11चे सर्वा या ठिकाणी आम्ही विनंती करतो किरणबाई शेलके आदई यावं. त्यांच्या माध्यमातून किरणबाई शेलके यांनी पुरस्कृत केलेला संघ आदई संघ देखील सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. यावं आपलं सहर्ष स्वागत. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. वैभव बोपी त्यांच्या समवेत जोडले जातील रोशन पाटील तारा. चला रोशन यांच्याकडे आपण बोलूया. येस धन्यवाद. 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग आता मैदानामध्ये करायचं. काळ भैरव कळंबोली टीमला एक मोठा उच्चांक गाठला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाळे टीमने. आणि पहिल्या षटकासाठी आपण पाहत आहे वर्सटाईल गोलंदाज सोनू काथारा, ज्याच्याकडे व्हेरिएशन डाव्या हाताचा अतिशय शैलीदार गोलंदाज, ज्याने अनेक वेळा मात्र या संघासाठी चांगली भूमिका साकारली. त्याच्यामध्ये विश्वास दाखवत असताना संघनायक आदरणीय राजेशजी काकडे साहेबांचं आगमन. ते बंधू आहेत. पहिला चेंडू आपण पाहता टप्पा पडला, थोडा स्विंग झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. नॅचरल स्विंग सोनूने मात्र या पहिल्या चेंडू दाखवलाय. नक्की रोशन, आव्हान फार मोठे आहे. जवळपास 69 धावा चेस करायच्या या मॅच मध्ये, त्यामुळं सुरुवात तेवढी तगडी देणं, फाईट तेवढी तगडी होणं गरजेचं आहे. याला बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, पॉईंटच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग. बॉलला थांबवत असताना सर्कलमध्ये फक्त सिंगल रन मात्र इथे आले. आणि बघा टार्गेट मोठा आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. नक्कीच रेकॉर्ड रन रेटचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये प्रत्येक जवळपास 17.25च्या सरासरीने चालायचे, त्यामुळे मोठ्या फटक्यांची नितांत गरज भासेल. प्रणय पोपेटासाठी पुण्याचा फुल लेन डिलिव्हरी ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटकडे हा फटका पाहायला मिळाला. कळतं मागच्या सामन्यामध्ये प्रणयने 35 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती आणि तो खेळाडू सामनावीर राहिला होता. रोशन, एकेकालचे दिग्गज खेळाडू आपण श्रीकांत डांगले यांना पाहताय, ज्याने एकेकाले मैदान गाजवलेत. श्रीकांत डांगले, आपलं सहर्ष स्वागत. तर जयेंद्र शेठ पाटील अक्कुर्ली ग्रामपंचायतीचे ज्यांना 5 टर्म कार्यरताना सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं, असे दमदार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं सोनू आपल्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आलंय. एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा फटका, पण बॉल मध्ये या शॉट मध्ये गती नव्हती आणि चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पारच्या माध्यमातून पाहिली या मॅचच्या दरम्यान. खरं तर पार्कची फिल्डिंग मागील सामन्यामध्ये देखील फार यशस्वी ठरली. त्याने 1 हँडेडची झेल पकडला, कॅच ऑफ द मॅच देखील ठरली होती आणि तो युटर्न देणारा तो पॉईंट होता, कारण रेडगर संघ चेस करत असताना चांगल्या वेगाने चालला होता त्या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि पार्कने 3 झेल टिपल्या होत्या मागच्या इनिंग मध्ये. या वेळेला बघा शरीरामध्ये आलेला बॉल आणि इथे आपण पाहता क्रॉस बॅटर खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सोनू एक ट्रम्प कार्ड खेळाडू आहे, भरपूर डिपेंड राहतो संघ या सोनूच्या गोलंदाजीवर, कारण सुरुवात करून देणं हे विशेष वैशिष्ट्य राहिलेत आणि लेग ब्रेक त्याचा एक नैसर्गिक वरदान आहे आणि त्याचा वापर खूप चांगला केला सोनूनं. यावेळेला हुक करायचं होता, मागे गेले होते आणि त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्राकडे अपील झाली जोरदार. बघा खरं तर आर्म्सला लागला, शोल्डर लागला की बॅटला लागलाय. इथे बॅटला लागलाय, स्वतः मैदान सोडतोय खेळाडू त्या ठिकाणी. पहिला धक्का बसेल बॅटिंग करताना काळ भैरव कळंबोली टीमला. खेळाडू होती दाखवली.
माहेर आमच्या रोशन पाटील दादाच्या धन्यवाद डीजे. की जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेचा विचार केलात ना की जयेंद्र शेठ यांच्याबद्दल सांग झालं मित्रांनो की आपण पाहतो की अकुर्री ग्रामपंचायतीचे उपसरपंच आज आपल्यामध्ये नाही आहेत मित्रांनो. सत्यवान धर्णेकर साहेबांचे अतिशय निकटवर्ती आणि जीव की प्राण म्हणून ज्यांना आपण संबोधतो असे जयेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं कालही आम्ही पाहिलं सँडी पालकर, प्रवीण गायकर आणि महागुरू MD गडगे यांच्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं गेलं. आजही त्यांच्या माध्यमातून सँडी पालकर, प्रवीण गायकर आणि महागुरू यांच्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आणि सोनू कातारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि गेली 25 वर्ष नाबाद सदस्य म्हणून ज्यांना आपण पाहतो बिनविरोध असे जयेंद्र शेठ पाटील आकुर्ली आपलं सहर्ष स्वागत आणि स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर सर. 18 बॉल मध्ये 64 धावा पाहिजेत. सुरुवातीला रिकॉर्ड रन रेट 1800 होता, आता ते जवळपास 21च्या पार गेलंय. त्यामुळे या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी हे फक्त ऑप्शन आहेत. टीम कालभैरव कलंबोली संघासमोर आणि गोलंदाजीसाठी आलेत आतिश काथारा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता सुरुवातीला चांगला स्टार्ट दिला सोनूने आपल्या टीमला, ड्रीम स्टार ज्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर आतिशवरती हल्ला बॉल जागा बनवली आणि बॉलला उडवलंय लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज सीमा पार षटकार. क्षमता राखतो साहिल मोहिते च्या बॅटमधून आक्रमण झाला. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतिशचं स्वागत केलंय या खरं तर षटकारानं. सुरुवातीला मला वाटतं गेम प्लॅनिंग देखील असावी कलंबोली संघाचे रोशन, कारण ज्या पद्धतीनं अगदी सायलेंट खेळ मैदानामध्ये सुरू होता, सांभाळून जपून खेळत होते, सोनूच्या अगेन्स्ट कदाचित ही रणनीती देखील असावी, कारण विकेट्स वाचल्या तर पुढे मॅच मध्ये थोडं सोपं होऊ शकतं. गेम प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं होतं, परंतु सोनूने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचंही कौतुक व्हायला हवं. चांगली बॉलिंग ॲक्शन, अचूक टप्प्यावर नियंत्रण, इथे फुल लेन डिलिव्हरी, पुन्हा इथं ऑन साईडला त्याच धाटणीचा फटका, खेळातून मागे फिल्डिंग खराब, नशिबाची साथ, 4 धावा चौकार. मध्ये 10 रन आलेत. आता थोडीशी विजयाचे स्वप्न जागी होत असताना कालभैरव कलंबोलीच्या दृष्टिकोनातून मॅच जरी भरपूर दूर असली, भरपूर रन करायचे असले तरी या खेळामध्ये जिद्द चिकाटी आणि तुमचा प्रामाणिक खेळ जर असेल तर विजय तुमच्यापासून दूर नसतो. आता पाहिजे 16 बॉल मध्ये 54 धावा, सध्या 15 ऑन बोर्डवर. आक्रमण याही बॉलवर झाला. आणखी एक ओव्हर पिच, त्यालाही योग्य ठिकाणी टोलावला या बॉलला. आलाय आणखीन एक षटकार. अशी इनिंग मात्र मैदानाकडे साकारतो साई मोहिते हा खेळाडू, कारण त्याला माहिती आहे हा टार्गेट जर चेस करायचा असेल तुम्हाला मोठे फटकेच खेळावे लागतील. आणि आक्रमणाला सुरुवात, आणि तेही आतिशच्या अगेन्स्ट जो संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. कोणत्याही क्षणाला मात्र सामन्यामध्ये कमबॅक होणारा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण करतोय साई हा खेळाडू. खूप चांगली बॅटिंग. 7 बॉल मध्ये 19 धावा साई मोहितेने आतापर्यंत केलेत. 15 बॉल मध्ये 48 धावांची अजून गरज आहे. आतिश सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये महागडा ठरलाय, कारण आतापर्यंत 16 रन या ओव्हर मध्ये कव्हर केले गेलेत पहिल्याच 3 बॉल मध्ये. त्यामुळे राजेश कातारा प्रमुख खेळाडू. तर दक्ष ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय आमचे म्हात्रे साहेब नेरेपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. यांना विनंती असेल यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 15 चेंडू 48 धावांची गरज आहे. बॉलर तयार. आतिश समोर साई. आक्रमण करायचं ते बॉलला फिल्डर आहेत फार क्लोज. बॉल सेव्ह केला जाईल, कारण प्रत्येक बॉल महत्वाचा. एनकेला आपण तिथे फिल्डिंग करताना बघितलं, अगदी जिथे खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली. साई मोहिते आतिशचं कमबॅक देखील बघायला मिळालं. थोडी गती कमी या बॉल मध्ये त्यांनी केली आणि काढून घेतलेली गती काढण्याचा बॉल प्रॉपर मिडल झाला नाही. पुन्हा एकदा तयार आतिश. भिरकावून द्यायचं होतं या चेंडूला, खोदून काढायचं होतं. बॉल झालाय अगदी मिड विकेट कडे. फिल्डर आहे तिथे. एकच रन या बॉलवर कंप्लीट केले जातील. सिंगल डबलला फरक पडणार नाहीये,
निवडलेल्या टीमच्या दृष्टिकोनातून फरक पडेल तो षटकार चौकारानं मॅचचा ध्येय गाठता येईल ते षटकार चौकारानं त्यामुळे बघायचं मॅच कितपत फाईट राहील कारण 13 बॉल 47 धावांची अजूनही गरज आहे. हा बॉल तेवढाच निर्णायक आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे रोशन पहिल्यांदा ऑन स्ट्रायकर आहे. पहिला बॉल फेस करेल. आक्रमण करायचं तो बॅटच्या टो एंडवर लागला आणि त्यानंतर बॉडीचा वेध घेतला खरं तर चेंडूनं. एक चांगला चेंडू त्याने रिलीज केला. बॉडी हिट झाला मला वाटतं थोडस डोक्यात स्पर्श झाला. चेंडूचा जोरात लागतो. एज लागल्यानंतर जेव्हा चेहऱ्यावर चेंडू लागतो पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये आता समाप्त होते. रनफॉल कव्हर धावा लागलीत 22 धावा. येणारे चेंडू 12 आणि 47 धावांची गरज आहे. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करी तो आपला वादा युवा नेता रोशन. हा धन्यवाद डीजे. 12 बॉल इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. कोकण विभाग भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे प्रतिनिधी सन्माननीय अरुण घोडके साहेब कोकण विभाग उपाध्यक्ष आहे. रवींद्र कोडे साहेब कामगार संघटक रायगड जिल्हा. पियुष ठाकूर साहेब खालापूर कामगार संघटक. नाशिर भालदार साहेब जगदीश मात्रे रायगड जिल्हा चिटणीस कामगार आघाडी भारतीय जनता पार्टी. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. डू ऑर डायची लढत पुन्हा एकदा. रिकॉर्ड रन रेट अजून वाढत आहे 23.50. त्यामुळे प्रत्येकी 6 चेंडूमध्ये 4 षटकारांचा शोध घ्यावा लागेल. एखादा चातक पक्षी जशा पावसाच्या पहिल्या थेंबाची प्रतीक्षा करतो तसं सध्या पवेलियन प्रत्येक षटकाराची प्रतीक्षेमध्ये आहे. चांगली गोलंदाजी जरूर झाली. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावांचं प्रेशराईज केलं गेलं. खूप मोठ्या धावांचं टार्गेट केलं गेलं आणि त्यासोबत सोनूची आलेली दमदार ओव्हर तिथे बघायला मिळाली. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल धुंद्रे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक अक्षय सिनारे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत मिसाईल ग्रुपचे खजिनदार एकच वादा आमचा शैलेश दादा यांचं सहर्ष स्वागत. 11 चेंडू 46 ची गरज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वे. हा फुलटॉस होता. ही सुवर्ण संधी होती. डीप स्क्वेअर मध्ये फिल्डर तैनात आहेत. आणखीन एक सिंगल. जेवढ्या सिंगल येतात जेवढ्या डबल येतात त्या सिंगल डबल न सध्या संघ थोडस आपण बघू शकता अडचणी वाढत चालल्या सध्या कालभैरव चिंचपाडा संघाच्या. कारण 10 बॉल मध्ये 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. पार्टनरशिप कडे बघतोय सध्या हे खेळाडू. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. षटकार चौकारांची चाऊल आहे आणि हा फुल टॉस लॉंग आणि बिग हिट खरं तर हॉट शॉट राहील. बॉल चालले सीमा पलीकडे षटकार. गरज आहे. स्ट्रायकर एंड वर असलेला फलंदाज आपण बघू शकता साहिल मोहिते या खेळाडूला आपण बघितलं ज्यांना हा षटकार ठोकला भिरकावून दिलाय. रिकॉर्ड रन रेट 26 वर पोहोचलाय. बॉल फार दूर निघून गेलाय. 9 चेंडू 39 धावांची गरज. मॅच बनवण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये फलंदाजांकडून. या सामन्यामध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न इथून केला जातोय कारण हा खेळ असा आहे इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो परंतु लक्ष आणि ध्येय हे फार लांबचं जरी असलं परंतु जिद्द आणि चिकाटी किती प्रेरणा घेऊन मैदानामध्ये खेळते रे बघायचं. 9:39 कट खेळायचं होता. बॉलला इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. डीप पॉइंट मध्ये जे क्षेत्र खाली ते निवडायचं होतं. खूप चांगलं स्वतःला हवेमध्ये देखील पाठवलं परंतु या खेळामध्ये बॅट अँड बॉल मध्ये झालेला कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. 8 बॉल 39. प्रत्येक डॉट बॉल कालभैरव कलंबोली संघाला बॅकफुटला ढकलतोय परंतु तोच डॉट बॉल अगदी मैदानामध्ये नेवाळी संघाच्या दृष्टिकोनातून फार इफेक्टिव्ह सिद्ध होत असताना 8 बॉल 39. थोडीशी डान्सिंग डाऊन द विकेट. शॉर्ट टर्नमॅनला राजेश काथारे यांना तिथे फिल्डिंग करताना आपण बघितलं. खूप चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये त्यांनी केली आणि मागील मॅच मध्ये डीके चालला नव्हता. या मॅच मध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग महत्वपूर्ण टप्प्यामध्ये करून दिले कारण यातून विजेता संघ सुपर 12 मध्ये पोहोचेल. या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये खेळताना बघायला मिळेल आणि सध्या धावसंख्या फलकावर रन बघायला मिळतात तुम्हाला 31 रन. 11 बॉल मध्ये 26 धावांची पार्टनरशिप साई आणि रोशन मध्ये सध्या आतापर्यंत झाली आहे.
अवे फ्रॉम द बॉडी केलं. यशच्या पाठीमागून भरपूर लाऊड अपील झाली. पंच सांगत असताना की बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलची इथे सांगता होत होती. सहा चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 6 चेंडू 38 सरी 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तरी हा सामना जिंकता येणार नाही. सध्या कालभैरव कलंबोलीला नशिबाची साथ मिळाली. खर तर गोलंदाजीतून ज्या चुका झाल्या, बीमर येत होते, लगातार 2 बीमर आले, त्यांच्यावर 2 षटकार आले, त्यानंतर पुन्हा एकदा बीमर प्लस अगदी वेस्ट ऑफ हाईट मध्ये जो नो बॉल आला त्यावर आलेला 5 धावा फार महागड्या ठरल्या. जवळपास अगदी फार महागडी गोलंदाजी. आक्रमण केलं या बॉलवर टो इनवर चेंडू लागलाय. स्वतः क्षेत्ररक्षक पाठीमागे बघू शकता आपण. राजेची काथा यांनी हा झेल टिपला. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. झेलबादच्या स्वरूपानं साई मोहिते. 14 बॉल मध्ये 28 धावांची इनिंग त्यांनी जरूर साकारली, परंतु या मॅच मध्ये त्यांनी आपली विकेट आता गमावली आहे. मॅच फार दूर झाली आहे. 5 बॉल मध्ये 38 धावा. फार कठीण काम राहिलं. गोलंदाजीतून चुका झाल्या त्या या मॅच मध्ये फार महागड्या पडल्या. चेस करत असताना स्पेशली तिसरं षटक जे आपण बघितलं होतं, ज्यामध्ये सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये नो बॉल प्लस 6 आले होते, मिडल मध्ये तिसऱ्या बॉल मध्ये नो प्लस 4 आला होता, 29 धावा आल्या होत्या त्या ओव्हर मध्ये. आणि अंतिम षटकामध्ये अनिकेतनं देखील 21 धावा खर्च केले होते. ते 2 ओव्हर अतिशय महाग पडल्या. जवळपास बघितलं आपण तर 50 धावा अंतिम 12 चेंडू मध्ये आल्या होत्या. हा चांगला फटका खेळाचा प्रयत्न. झेल तिथे टिपला जाईल. आणखी एक विकेटचे पतन. तर फलंदाज सिक्के मैदानामध्ये त्यांचा दम दाखवण्याचा प्रयत्न करतायत, कॉन्फिडन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक खेळाडू बाद. रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात. विराज खाणावकर हा बॅटिंग साठी मैदानामध्ये आता आलाय. 4 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये आता एवढी इंटरेस्ट राहिली नाहीये. या मॅच मधील जो रेस होता तो निघून गेलाय. फक्त राहिलेले तर फॉर्मॅलिटीज आहेत, ते कंप्लीट केले जातात. जर गोलंदाजानं चूक केली नाही तर मॅच इथून जिंकताच येणार नाही. 4 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. बॉल तयार. बघा योग्य टप्प्यावर नियंत्रित केले जात आहेत. गतीपेक्षा टप्प्याला महत्व आता दिलं जातं. अंतिम टप्प्यामध्ये बघू शकता गोलंदाजी मार्कवर सध्या महेश पाटीलला आपण बघतो लेफ्ट हँडेड आहेत. आणि लेफ्ट हँडेड म्हटलं तर एक वरदान. फिरून खेळायचं होतं. सुंदर गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये करत असताना प्रभावशाली कामगिरी. सुरुवातीला पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा टॉसबॉक्स मध्ये अगदी ओपिनियन मध्ये राजेश कातर यांच्यासोबत महागुरु जोडले होते, त्यांनी म्हटलं की यंदाच्या सीझन मध्ये जवळपास 7 ट्रॉफी आम्ही जिंकलेत, परंतु मागील 10-11 दिवसामध्ये आम्ही खूप बॅकफुटला आहोत आणि त्याचा रिकव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि अगदी आज जी कमेंट केली त्यांनी
त्या कमेंटला सार्थ ठरवलं. संपूर्ण प्लेइंग 11चा खूप दमदार परफॉर्मन्स राहिला. अंतिम बॉल आता शिल्लक राहिलाय आणि मेडल ओव्हर देखील होऊ शकतं, कारण 2 विकेट आणि 3 डॉट बॉल. आणि या स्पर्धेचा पहिला मेडल ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या महेश पाटील साठी. निर्धाव षटक त्यांनी इथे फेकलं. हार्दिक अभिनंदन. टीम सह्याद्री डाबा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय करतोय. हा संघ सलग 2 सामने जिंकत असताना अभिनंदन. संघाचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. जी लढत झाली दमदार लढत, एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली राजेश शेठ काथारे यांनी पुरस्कृत केलेला संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ काल भैरव कलंबली, आणि या लढतीमध्ये गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय ते प्राप्त केले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सुपर 12 मध्ये गौरी स्पोर्ट क्रिकेट संघ नेवाली इथे दाखल झालेला आहे. कलंबली क्रिकेट संघ मनपूर्वक तुमचा आभार. एकाच विभागातील मैत्रीपूर्ण लढत शिवण्या 11 आदई विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली, अर्थात या डी गटातील ही लढत आहे. एकच ग्रामपंचायत निश्चित स्वरूपात मैत्रीपूर्ण लढत होईल. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 43 धावांची बहारदार इनिंग साकारणारा धीरज DK ठरला मॅन ऑफ द मॅच. तर धीरजला सामनावीर खऱ्या अर्थाने या सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जाईल. त्रेचाळीस धावांची दमदार इनिंग साकारली या धीरज. वेल डन धीरज. काय दमदार इथे फलंदाजी केली धीरजने. धीरज यावा, धीरजचा इथे गौरव केला जाईल. मान्यवरांच्या शुभास्ते सामनावीर किताबाने 43 धावांची अप्रतिम झुंजार इनिंग साकारली. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज, ज्याच्यावर नेहमीच संघाची भिस्त असते, तो धीरज ठरतो या सामन्याचा हिरो. धीरजला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. धीरजसाठी तर सन्माननीय कामगार आघाडीचे प्रतिनिधी बघा, अरुण गोडके साहेब, रवींद्र कोरडे साहेब, पियुष ठाकूर, हे सर्व बघा संपूर्ण कामगार आघाडी या. तुमचा सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. धीरज दमदार परफॉर्मन्स. वेल डन धीरज. रिअली परफॉर्मन्स व्हेरी वेल. यू नॉट ओनली परफॉर्मन्स वेल फॉर द गौरी 11 क्रिकेट टीम नेवाली. आपल्या सर्वांच्या शुभ असते धीरजचा सामनावीर किताबाने इथे गौरव केला जाणार आहे. संपूर्ण आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने रवींद्र कोडे साहेब आहेत, जगदीश म्हात्रे, अरुण घोडके साहेब, त्याचबरोबर पियुष ठाकूर आणि नाशिक, या सर्व आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते धीरजचा गौरव इथे केला जात आहे. 43 धावांची दमदार इनिंग साकारली. सामनावीर गौरव चिन्ह पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र दादा पाटील, रोशन चटपाडे यांनी पुरस्कृत केलं. त्यानंतर प्रतिकार शक्ती प्रबल करण्याकरिता एनर्जी ड्रिंक्स पाहतो हरिदादा पाटील कोपरोली. धीरज सुपर 12 मध्ये दाखल झालेला आहात. एकंदरीत संघाची आज दमदार कामगिरी झाली. लागोपाठ 2 विजय संपादित केलं. संघाच्या कामगिरीबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? संघ खूप छान केला. आधी तर मी खूप डॉट बॉल खेळलेलो होतो, माझ्यावर प्रेशर पण होता, पण नंतर स्कोर चांगला आला तर आम्ही जरा मॅचमध्ये आलो. 43 धावांची इनिंग साकारली. 2025 नवीन वर्षामध्ये खऱ्या अर्थाने इंग्रजी वर्ष आहे, परंतु नवीन वर्षामध्ये अशी एखादी स्पर्धा तुला आठवतं का की संघाच्या दृष्टिकोनातून याहून अधिक चांगली अप्रतिम खऱ्या अर्थाने तू केली साकारली? परवाच 1 रननी माझी 50 हुकली, पण आता थोडा 7 रननी. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट तुमच्या टीमला. आणि त्या मान्यवरांचा सन्मान केला जाईल. या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करू निश्चित स्वरूपात. रोहित यायच्या बघा, रोशन शेठ, मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर धीरजसाठी